श्री स्वामी समर्थ. माघ पौर्णिमेला 1 फेब्रुवारी 2026 उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू, अमाप लक्ष्मी प्राप्ती होईल. नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि माझ्या बांधवांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की स्वामींच्या कृपेने सर्व आनंदात असाल. 3 जानेवारीची पहिली पौर्णिमा तर गेली, पण आता येत आहे 1 फेब्रुवारी 2026ची माघ पौर्णिमा. शास्त्रात या पौर्णिमेला 32 पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा म्हणतात. ही केवळ एक तिथी नाही, तर वर्षातला असा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देऊ शकतो. आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी या दिवशी 1 फेब्रुवारीच्या रात्री तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. ही वस्तू तुमच्या घरात अशा काही गोष्टी खेचून आणेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण सावधान, हा उपाय कसा आहे लक्ष देऊन ऐका. ही वस्तू ठेवण्याची वेळ आणि पद्धत जर चुकली तर त्याचे परिणाम मिळत नाही. ही वस्तू कोणती आहे, ती कशी ठेवायची हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, कारण त्याआधी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याबद्दल काही भयानक चुका टाळायच्या आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की या पौर्णिमेला तुमच्या घरात लक्ष्मीने यावं, तर आताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाचे द्वार उघडू शकते. मैत्रिणींनो, 1 फेब्रुवारीची ही पौर्णिमा इतकी खास आहे कारण या दिवशी माघ नक्षत्र आणि चंद्र याचा असा संयोग जुळून आला आहे. तो तब्बल 70 वर्षानंतर येत आहे. आपण मंदिरात जातो, उपवास करतो, पण आपल्या घराचा तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे उंबरठा, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष करतो. उंबरठा हा तुमच्या घराची लक्ष्मण रेषा आहे. गरिबी आणि नकारात्मकता तिथेच थांबते आणि सुख समृद्धी तिथूनच आत येते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्यापैकी 90% स्त्रिया उंबरठ्यापाशी अशा काही चुका करतात ज्यामुळे माता लक्ष्मी उंबरठ्यावरूनच परत फिरते. ती एक वस्तू उंबरठ्यावर ठेवण्यापूर्वी तुम्हाला त्या चुका सुधारायच्या आहे. मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे, आपण हे आजवर का केलं नाही. ती गुप्त वस्तू उंबरठ्यावर ठेवण्यापूर्वी त्या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी करायचे 2 अत्यंत प्रभावशाली उपाय आधी सांगते, ऐका. कवडीचा उपाय. 1 फेब्रुवारीला सकाळी माता लक्ष्मीच्या चरणापाशी एक पिवळी कवडी ठेवा. त्यावर कुंकू अर्पण करा आणि संध्याकाळी ती कवडी लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. 2. अष्टगंधाचा तिलक. पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना अष्टगंधाने स्वस्तिक काढा. यामुळे घराला कोणाचीही नजर लागत नाही. पण हे सर्व उपाय एका बाजूला आणि ती एक वस्तू उंबरठ्यावर ठेवणं एका बाजूला, बरं. अनेक मोठमोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर ही वस्तू एका विशिष्ट पद्धतीने ठेवली जाते, जी कोणालाही सहजासहजी दिसत नाही. तुम्हालाही ती वस्तू कशी लपून ठेवायची आहे हे मी आता सांगणार आहे. आता आपण त्या मुख्य उपायाकडे, वस्तूकडे वळणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका, अगदी तुमच्या शेजाऱ्यांना किंवा लांबच्या नातेवाईकांना सुद्धा नाही. ही गुप्त सेवा आहे. काही लोक म्हणतात की आम्ही खूप पूजा करतो, पण पैसा हातात टिकत नाही. त्याचं कारण तुमची वास्तू तुमची साथ देत नाही. 1 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्ण प्रकाशात असेल
तेव्हा ही वस्तू तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक अशी ऊर्जा निर्माण करेल की पैसा तुमच्याकडे चुंबकीय शक्तीसारखा खेचला जाईल. ती वस्तू कोणती? काय ती एखादी वनस्पती आहे का एखादा धातू की एखादा मंत्र सिद्ध केलेला पदार्थ? चला आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला त्या रहस्यमयी वस्तूचे नाव सांगते. ऐका लक्ष देऊन. मैत्रिणींनो, 1 फेब्रुवारी 2026च्या माघ पौर्णिमेला रात्री 10 वाजेनंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर जी वस्तू ठेवायची आहे ती आहे कापूर आणि 2 भीमसेनी कापूर आणि 2 विलायची. कसा करायचा हा उपाय? नीट लक्ष देऊन ऐका. एक चांदीची किंवा तांब्याची छोटी वाटी घ्या. नसल्यास मातीची पणती चालेल. त्यात 2 अख्ख्या विलायची ठेवा. त्या तुटलेल्या नसावा. त्यावर 2 वड्या भीमसेनी कापूर ठेवा. ही वाटी तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवा आणि कापूर पेटवा. कापूर जळत असताना मनात प्रार्थना करा, हे लक्ष्मी माते, त्या प्रकाशासोबतच माझ्या घरातील दारिद्र्य जळून जावो आणि तुझा वास माझ्या घरात कायमचा राहो. कापूर जळून शांत झाला की त्या विलायचीची जी रक्षा म्हणजेच राख उरेल ती उंबरठ्यावर थोडीशी चोळा. ही विलायची आणि कापूर यांचा सुगंध साक्षात विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय आहे. 1 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रयोग केल्याने तुमच्या घराची नकारात्मकता नष्ट होऊन अमाप लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. मैत्रिणींनो, आपण उंबरठ्यावर वस्तू तर ठेवणारच आहोत, पण तुम्हाला हे माहीत आहे का की उंबरठ्याला देहली का म्हणतात? शास्त्रात असं सांगितलं आहे की ज्या घराचा उंबरठा दररोज सकाळी हळद पाण्याने पुसला जातो तिथे माता लक्ष्मीला आमंत्रित करण्याची गरज पडत नाही. ती स्वतःहून तिथे येते. 1 फेब्रुवारीला उपाय करण्यापूर्वी तुमच्या उंबरठा साबणाने धुण्यापेक्षा गोमूत्र किंवा साध्या पाण्यात थोडी हळद टाकून स्वच्छ करा. पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर कधीही कचरा किंवा पाय पुसणे अस्वच्छ ठेवू नका. उंबरठ्यावर बसून कधीही रडू नका किंवा कोणाशीही वाद घालू नका. हे दारिद्र्य लक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखे आहे. अनेकांना असं वाटतं की पौर्णिमा फक्त लक्ष्मीसाठी आहे, पण माघ पौर्णिमा ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा सर्वोच्च मानली जाते. जर तुमच्या घरात पैसा येत नसेल, आजारपणात खर्च होत असेल तर समजावं की पितृदोष आहे. फेब्रुवारीला दुपारी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने एक दिवा लावा. यामुळे तुम्ही तुमच्या उपायाला पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि उंबरठ्यावर ठेवलेली ती गुप्त वस्तू 10 पट अधिक वेगाने फळ देईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी रात्री 10 नंतर हा उपाय करायला का सांगते? याचं एक शास्त्रीय कारण आहे. 1 फेब्रुवारी 2026ला चंद्राचा प्रभाव रात्रीचा दुसऱ्या प्रहरात सर्वाधिक असणार आहे. रात्री जेव्हा जग शांत असतं तेव्हा वातावरणातील स्पंदनं खूप शुद्ध असतात. तुम्ही जेव्हा उंबरठ्यावर कापूर आणि विलायची जाळता तेव्हा त्याचा धूर तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतोच आणि वास्तुदोष दूर करतो. त्यामुळे तुमच्या घरात जर कोणाची करणीबाधा किंवा वाईट नजर असेल तर ती त्या क्षणी जळून भस्म होते. तेव्हा तुम्ही जी जळलेली विलायची आणि नाणे किंवा कापराची रक्षा उचलाल तेव्हा फक्त हाताने उचलू नका. ती वस्तू एका लाल रंगाच्या कागदावर म्हणजेच कागदात किंवा कपड्यात ठेवा आणि ठेवताना म्हणा, श्री ओम श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मी मम गृहे आगच्छ आगच्छ तिष्ठ तिष्ठ स्वाहा. हा मंत्र म्हणजे माता लक्ष्मीला तुमच्या घरात कायमचं बांधून ठेवण्याचं कुलूप आहे.
हे गुप्त रहस्य आहे जे अनेक ज्योतिषी सहजासहजी सांगत नाही. माझ्या भगिनींनो, हे उपाय तुम्ही तुमच्या कुठल्या तरी अंधश्रद्धेत ढकलण्यासाठी सांगत नाही आहे. माझ्या भगिनींनो, हे उपाय मी तुम्हाला कुठल्या तरी अंधश्रद्धेत ढकलण्यासाठी सांगत नाही आहे. आपल्या संस्कृतीत निसर्गाची पूजा करणं हेच खरं सामर्थ्य आहे. तुम्ही कष्टाला या आध्यात्मिक उपायांची जोड द्या, मग बघा प्रगती कशी होते. मी ही माहिती तुमच्यासाठी खूप अभ्यास करून आणि अनुभवातून आणली आहे. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या मनातील इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. विश्वास ठेवा. श्रद्धेने केलेला हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडून आणेल. मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे, म्हणून आज तुम्हाला सांगते आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या घराची बरकत करू शकतील. त्यांनाही याचा लाभ होईल आणि त्याही आपल्या घराची बरकत करू शकतील. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपल्या उपस्थितीची पावती द्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी तुम्हा सर्वांना सुखात ठेवोत, ही स्वामीचरणी प्रार्थना.